डॉक्टर अनिल नथू शिंदे यांना अमळगाव पातोंडा परिसरातील गाव भेटी दरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला मतदार घरोघरी डॉक्टर शिंदे यांचे औक्षण करीत आहेत. अमळगाव, खेडी, खवशी, नांद्री, पातोंडा, दापोरा, धावडे, सावखेडा या गावामध्ये डॉक्टर शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. सदर परिसर कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून या भागात डॉक्टर शिंदे निश्चित अग्रेसर राहतील असा आशावाद महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रचार दौऱ्यादरम्यान यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील अमळगाव शिवारात झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात दीपक प्रल्हाद पवार व सुमित संतोष संदानशिव या दोघांची नावे निष्पन्न केली आहेत. आरोपींची संख्या 8 झाली असून 8ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विकास प्रवीण पाटील याच्या खून प्रकरणात LCB पोलिसांनी अमोल वासुदेव कोळी, मनोज हनुमंत श्री गणेश, कमलाकर हनुमंत श्री गणेश, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव यांना अटक करून मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर मारवड पोलिसांनी फरार आरोपी रोहित सीताराम पाटील याला देखील ताब्यात घेतले. चौकशीमध्ये दीपक पवार व सुमित संदानशिव यांचीही नावे समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांनी सर्व 8ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश S जोंधळे यांनी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमळनेर येथील सेंट मेरी शाळेची विद्यार्थिनी राजनंदिनी दीपक चव्हाण हिने इयत्ता 10वीच्या परीक्षेत महाराष्ट्रातून गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल तिला राज्य शिक्षण मंडळाने 10,000 रुपयांचे पारितोषिक दिले आहे. राजनंदिनी दीपक चव्हाण हिला मार्च 2024 मध्ये झालेल्या 10वीच्या परीक्षेत एकूण 97.40% आणि गणित विषयात 100 गुण मिळाले होते. गणित विषयात ती राज्यात प्रथम आल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव MS देसले यांनी नुकतेच तिला स्वर्गीय अनिरुद्ध अशोक देसाई पारितोषिक 10,000 रुपयांचे दिले आहे. तिला महेंद्र पाटील, तिचे आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. अमळनेर तालुक्यातील मारवड आणि परिसरात महायुतीच्या सरकारविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिंदे हेच आघाडीवर राहतील असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू साळुंखे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान केले. 4 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ धार, मालपूर, धानोरा, मारवड, गोवर्धन, बोरगाव, बोहरा, कळमसरे, पाडळसरे, नीब, तांदळी या गावामध्ये दौरा काढला. या दौऱ्यामध्ये ग्रामस्थांशी संवाद साधत हा परिसर कायमचा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून या भागात नक्की चांगला प्रतिसाद मिळेल असा आशावाद व्यक्त केला. गेल्या 10 वर्षापासून मारवड गाव व परिसरात ग्रामस्थांना अपेक्षित विकास कामे न झाल्याने महाविकास आघाडीला याचा नक्कीच फायदा होणार आहे. गेल्या 3 वर्षापासून परिसरात अवकाळी पाऊस, कोरडा दुष्काळ व वादळाने शेती पिकांचे नुकसान होऊन बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शासन शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याने यंदा बळीराजा ह्या जुलमी सरकारच्या राजवटीवर नांगर फिरवणार असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रचार दौऱ्यादरम्यान डॉक्टर अनिल शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात येऊन घरोघरी माता भगिनींनी औक्षण करत विजयाचा आशीर्वाद दिला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, मान्यवर, शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. धार्मिकतेसोबतच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे बाळ गोपाळांच्या विरंगुळासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचे संभाजीनगर येथील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे जनरल सर्जन डॉक्टर उन्मेष विद्याधर टाकळकर यांच्या हस्ते सपत्नीक उद्घाटन करण्यात आले. यात टॉय ट्रेन, जम्पिंग नेट व बाउन्सिंग मिकी माऊस या खेळण्यांचा समावेश आहे. श्री मंगळग्रह मंदिरात रोज शेकडो भाविक दर्शन, पूजा, अभिषेकासाठी येत असतात. त्यांच्या समवेत लहान मुलेही असतात. या मुलांचा विरंगुळा व्हावा या उद्देशाने लहान मुलांचे आकर्षण असणाऱ्या टॉय ट्रेन,
जम्पिंग नेट व बाउन्सिंग मिकी माऊस ही खेळणी खुली करण्यात आली आहेत. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले, पदाधिकारी ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील तसेच संभाजीनगरचे महेशकुमार डाखोरकर यांच्यासह भाविक व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रम पार पडताच बाळगोपाळांनी या खेळण्यांचा मनमुराद आनंद लुटला. मंगळ ग्रह सेवा संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात आले. अमळनेर विधानसभा निवडणुकीत 325 मतदान केंद्र, यापैकी 250 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. तर यापैकी 75 मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्व्हर नियंत्रण ठेवणार आहे. गेल्या निवडणुकीत कमी मतदान झालेल्या ठिकाणी स्वीप अंतर्गत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली आहे. सुमारे 1700 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून दुसरे प्रशिक्षण 11 रोजी मतदारसंघ बदलवून होणार आहे. निवडणूक कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण स्थळी मतदान पत्रिका देण्यात येणार असून त्याच ठिकाणी मतदान केंद्र ठेवण्यात येणार आहे. आणि जर चुकून यावेळी कर्मचाऱ्यांचे मतदान राहिले तर निवडणूक साहित्य घेताना मतदान करावे लागणार आहे. तसेच बंदोबस्ताला असलेल्या पोलीस व इतर कर्मचाऱ्यांना उपविभागीय कार्यालयात पोस्टल वोटिंग सुविधा ठेवण्यात आली आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघात 85 पेक्षा अधिक वयाचे 149 मतदार आणि 41 मतदार दिव्यांग आहेत. अशा व्यक्तींना स्वतःच्याच घरी मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी 10 पथकं नियुक्त केली आहेत. या मतदारांसाठी 8 व 9 रोजी पहिला टप्पा घेतला जाईल आणि जर कोणाचे मतदान राहिले तर नंतर 14 व 15 रोजी दुसरा टप्पा घेतला जाईल. जर दुसऱ्या टप्प्यातही मतदान केले नाही तर मात्र या मतदारांना मतदानाची संधी राहणार नाही, असेही नितीन मुंडावरे यांनी सांगितले. ज्या केंद्रांवर आधी कमी मतदान झाले आहे त्यापैकी स्वीप अंतर्गत जनजागृती, संकल्पपत्र भरून घेणे, त्या ठिकाणी प्रबोधन करणे असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी वर्षात विशेष महात्म्य असलेला चातुर्मासाचा काळ सुरू आहे. दिवाळीनंतर प्रबोधिनी, देवउठणी, कार्तिक एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. कार्तिक शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी होते. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेता 5 रोजी मंगळवारी येथील मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक व मंगल शांती पूजेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांची अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. नोव्हेंबर महिन्यातील या विनायक चतुर्थीचे विशेष म्हणजे याच दिवशी अंगारक योग जुळून आला आहे. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात असे सांगितले जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. दुर्मिळ योग जुळून आल्याने श्री मंगळ ग्रहाचे दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. अमळनेर विधानसभा मतदारसंघात सुमारे 41 गावांचे मोठे साम्राज्य असलेला जानवे शिरूड जिल्हा परिषद गट यंदा देखील भाजप महायुतीलाच खंबीर साथ देणार असून महायुतीचे उमेदवार अनिल पाटील हे विकासाभिमुख नेतृत्व असल्याने त्यांच्या विजयासाठी खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ झालो असल्याचा दावा या गटातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या वेळीप्रमाणे यंदाही या गटातून अतिशय मोठा लीड अनिल पाटलांना मिळेल असेही पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, रेखाबाई नाटेश्वर पाटील, माजी उपसभापती बाळासाहेब जीवन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील, भाजप पदाधिकारी श्रीनिवास मोरे, राकेश पाटील, युवा मोर्चा जितूबापू फापोरेकर आणि सरचिटणीस जिजाबराव पाटील यांनी सांगितले. स्वर्गीय उदयबापू वाघ आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मोठा सागर या गटात निर्माण केला असल्याने कार्यकर्त्यांची मोठी फौज अनिल पाटलांच्या विजयासाठी कामाला लागली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या गटाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी भूमिपुत्र अनिलदादा पाटील मोठे योगदान गेल्या 5 वर्षात दिले आहे. प्रामुख्याने त्यांच्याच माध्यमातून पावसाळ्यात बोरी नदीचे पाणी वाहून जात असल्याने ते अडविण्यासाठी 4 सिमेंट बंधारे टाकले गेल्याने शेतकरी राजाच्या शेतीसाठी पाण्याची सोय झाली. गाव तिथे विकास काम
गाव तिथे रस्ते, गाव तिथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना, गाव तिथे शेतरस्ते, गावोगावी प्रवेशद्वार, सामाजिक सभागृह, स्मशानभूमी नूतनीकरण, सांत्वन शेड, बसस्थानक शेड, सभामंडप, शाळा व चौक सुशोभीकरण, मोरी बांधकाम, गाव दरवाजा आदी कामे आतापर्यंत सर्वच गावात झाल्याने गटाच्या विकासाचा आलेख नक्कीच उंचावला आहे. या विकास पर्वामुळे निश्चितच प्रत्येक गावाचे रूप पालटलं असून नवीन पाणी पुरवठा योजना गावांसाठी नवसंजीवनी ठरल्या आहेत. या गटात असं एक गाव नाही जिथे मंत्री महोदय अनिलदादांचं काम नाही. आतापर्यंत जास्तीत जास्त निधी या गटाला देण्याचा प्रयत्न अनिलदादांनी केला आहे. अनिलदादांनी बोरी नदीवर मृद व जलसंधारण अंतर्गत फाफोरे येथे 2, बहादरवाडी येथे 1, अमळनेर हद्दीत 1 सिमेंट बंधारे टाकले असल्याने वाहून जाणारे पाणी अडवले जाऊन खऱ्या अर्थाने कृषी संजीवनीचा मार्ग खुला झाला. शिरूड येथेही सिमेंट बंधारा झाल्याने या बंधाऱ्यामुळे एक नवीन अध्याय भूमिपुत्र अनिलदादांच्या नावे लिहिला गेला. याशिवाय आतापर्यंत प्रत्येक गावात निधीची बरसातच या भूमिपुत्रांनी केली असल्याने गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. जानवे येथे 1,60,00,000, ढेकू बुद्रुक व खुर्द येथे 1,05,00,000, मंगरुळ येथे 1 कोटी, पिंपळ्यात 50,00,000, ढेकूसीम 50,00,000, फाफोरे येथे 1 कोटी, सारबेटा 65,00,000, शिरूड 1 कोटी, कन्हेरे 55,00,000. या व्यतिरिक्त प्रत्येक लहान मोठ्या गावात अशीच आकडेवारी असल्याने शाश्वत विकास झाला आहे. यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन चालणाऱ्या अनिलदादा पाटील यांना आमचा संपूर्ण गटातील प्रत्येक गावातून भरभरून मतदान होईल असा विश्वास सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काही गावात टवाळखोरांना दारू पाजून गोंधळ घालण्यास प्रवृत्त करण्याचा निंदनीय प्रकार केला जात असल्याने एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन आपलीच वाहवाह करून घेऊ नका. खिलाडू वृत्तीने लढा देण्याची तयारी ठेवा, अन्यथा आम्हालाही सर्वच खेळ खेळता येतात असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण बधाने यांनी विरोधी उमेदवारास उद्देशून दिला आहे. भूषण बधाने यांनी सांगितले की सद्यस्थितीत ग्रामीण भागात उमेदवारांचा प्रचार दौरा सुरू आहे. उमेदवारांसमोर गोंधळ घालण्यासाठी दारुड्या लोकांना हेरून त्यांना दारू पाजून प्रतिस्पर्धी उमेदवार समोर गोंधळ घालण्यास सांगितले जात आहे. त्या दारूवाल्या उमेदवारांची पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे अशा दारू विक्रेत्या उमेदवारांकडून दारुड्यांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवून अशी हलकट दर्जाची कामे करून घेतली जात आहेत. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार असेही बधाने यांनी म्हटले आहे. पुन्हा असा प्रकार जर घडला तर विरोधी उमेदवारांची देखील अशीच इज्जत घेतली जाईल यात शंका नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवणारे असल्याने आमचे महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गाने निवडणुकीच्या रिंगणात असून ग्रामीण भागात प्रत्येक गावात त्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात झालेला प्रचंड विकास हेच त्यांच्या विजयासाठी पुरेसे असणार आहे. मात्र गोंधळ घालणाऱ्यांनी फक्त दारू मिळते म्हणून आपल्या तालुक्याची आणि मतदारसंघाची प्रतिमा कलंकित करू नये आणि विरोधी उमेदवारांनी देखील आपल्या स्वार्थासाठी भरकटलेल्या तरुणाईला व्यसनाधीन करून अशी वाईट प्रवृत्ती आमच्या मतदारसंघात मुळीच रुजवू नये, अन्यथा डाव उलटवायला वेळ तो लागणार नाही असा इशारा बधाने यांनी दिला आहे. अमळनेर मतदारसंघातील समस्त राजपूत समाज नेहमीच मराठा समाजासोबत राहिला असून आमचे नाते कायम घट्टच आहे. मात्र निवडणुकीत कुणीही स्वार्थासाठी समाजाचा वापर करू नये. कुणी केल्यास समाज त्यांचे समर्थन कधीही करणार नाही असा इशारा आटाळे गावचे माजी सरपंच तथा राजपूत एकता मंचचे सदस्य प्रकाश भीमसिंग पाटील सदाबापू यांनी दिला आहे. या संदर्भात दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की अमळनेर तालुका तसेच मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गावात राजपूत समाज प्रस्थापित असून मराठा समाजाप्रमाणेच शेती हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. ज्या ज्या गावात राजपूत समाज असेल तेथील मराठा व इतर समाजाशी कौटुंबिक असे नाते प्रत्येकाचे निर्माण झाले आहे. असे असताना निवडणुकीच्या मैदानात असलेली काही मंडळी राजपूत समाज आमच्या सोबत असून मराठा समाजासोबत नाही हे दर्शवण्यासाठी काहींची माथे भडकवून अतिशय खालच्या स्तरावरील प्रकार करीत आहेत. परंतु असे असले तरी हे प्रकार योग्य नसून विनाकारण जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. राजपूत समाज अशा निंदनीय प्रकाराचे कधीही समर्थन करणार नाही
राजपूत समाजाच्या एका गावात जो प्रकार घडला तो कुणीतरी वैयक्तिक स्वार्थापोटी घडविला असावा. राजपूत समाज मात्र मराठा समाजासोबतच राहील, असेही प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.